नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नीट 2024 ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आलेल्या आहेत। त्या बातम्या नेमक्या काय आहेत, त्याचबरोबर एका स्टेटनी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये सुद्धा NRI कोटा किंवा मॅनेजमेंट कोट्याच्या सीट राखीव करण्यात याव्यात याविषयीची मागणी NMC कडे केलेली आहे। ती बातमी नेमकी डिटेल काय आहे त्याविषयी सुद्धा जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर नीटची परीक्षा झालेली आहे, आता विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे OMR सीट आणि NTA ऑफिशियल आन्सर कीची। त्या संदर्भात सुद्धा एक बातमी आलेली आहे की यावर्षी आन्सर की सीट येण्यासाठी थोडा विलंब होऊ शकतो का, त्याचं कारण काय आहे याविषयीचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नीट 2024 ची परीक्षा दिलेली असेल, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा। त्याचबरोबर नीट 2024 ची तयारी करणाऱ्या किंवा परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे। त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। व्हिडिओचा विषय आहे टू इम्पॉर्टंट न्यूज रिलेटेड टू नीट 2024 ॲस्पिरंट, म्हणजे 2024 नीट 2024 ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात दोन महत्त्वाच्या बातम्या आलेल्या आहेत। वेगवेगळ्या पेपरचा संदर्भात वेगवेगळ्या पेपरमध्ये आलेल्या बातम्यांचे संदर्भ घेऊन आपण आजचा हा व्हिडिओ बनवतोय। पहिली आहे द हिंदूमध्ये आलेली बातमी, 25 मे 2024 रोजी ही बातमी आलेली आहे। बातमीची हेडलाईन जर आपण बघितलं तर स्टेट गव्हर्नमेंट 6 NMC अप्रूव्हल फॉर NRI कोटा मेडिकल सीट्स इन गव्हर्नमेंट कॉलेज, म्हणजेच देशातील एका स्टेटनी NMC कडे अशी मागणी केलेली आहे की जसं प्रायव्हेट कॉलेज किंवा डीम युनिव्हर्सिटीमध्ये NRI कोटा किंवा इन्स्टिट्यूशनल कोटा असतो, तशाच काही सीट गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सुद्धा NRIच्या राखीव ठेवायला पाहिजेत। ही मोठी मागणी कर्नाटका स्टेटनी NMC कडे केलेली आहे आणि गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये NRI सीट्स राखीव ठेवाव्यात ही मागणी काही जुनी नाही, मागच्या 2-3 वर्षापासून ही मागणी होते। याही वर्षी कर्नाटका स्टेटमधून ही मागणी केंद्र सरकारकडे गेलेली आहे। नीट संदर्भात राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचा संघर्ष नवीन नाही, विशेषतः साऊथचे जे स्टेट आहेत ते केंद्र सरकारच्या प्रत्येक जे काही नियम आणि रूल येतात त्याला कडाडून विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतात की नीट संदर्भात त्यांनी वेगवेगळ्या मागण्या मागील काही काळामध्ये सुद्धा केलेल्या होत्या। अशाच प्रकारची एक मागणी कर्नाटकातून येते आहे की गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये सुद्धा NRI कोटा असला पाहिजे, अशा प्रकारची मागणी केल्याची ही बातमी द हिंदूमध्ये प्रकाशित करण्यात आलेली आहे। बातमीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही संपूर्ण बातमी पाहू शकता। त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते आपण आता पाहूयात। NRI कोटा इन प्रायव्हेट कॉलेजमध्ये, म्हणजे सध्याच्या घडीला NRI कोटा किंवा इन्स्टिट्यूशनल कोटा जो आहे हा प्रायव्हेट किंवा डीम युनिव्हर्सिटीमध्ये आहे। गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या जेवढ्या काही सीट आहेत त्या फक्त मेरिट बेसवर भरल्या जातात। त्या ठिकाणी NRI कोटा किंवा इन्स्टिट्यूशनल कोटा असला कुठलाही प्रकार नाही किंवा कोणत्याही सीट या प्रवर्गासाठी राखीव ठेवलेल्या नसतात। या बातमीनुसार बेंगळूरमधून ही बातमी आलेली आहे। या बातमीनुसार स्टेट गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की प्रायव्हेट कॉलेजला NRI किंवा IQ कोट्याच्या सीटची जी काही फीस आहे 25 ते 30 लाख पर इयर आहे आणि या पैशामधून प्रायव्हेट कॉलेजला त्यांचा कॅम्पस डेव्हलपमेंट करण्यास मदत होते। तशा प्रकारची मदत गव्हर्नमेंट कॉलेजला सुद्धा व्हावी, गव्हर्नमेंट कॉलेजेसचा सुद्धा रेव्हेन्यू वाढावा आणि त्या ठिकाणी वेगवेगळे इक्विपमेंट्स, कॅम्पस डेव्हलपमेंट, त्याचबरोबर कॅम्पसचं एक इन्फ्रास्ट्रक्चर बदलण्यासाठी गव्हर्नमेंट कॉलेजेसकडे सुद्धा काही पैसे असावेत। यासाठी कर्नाटका स्टेटमधून ही मागणी करण्यात आलेली आहे की गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये सुद्धा मॅनेजमेंट कोटा किंवा NRI कोटा, विशेषतः NRIवर त्यांनी जोर दिलेला आहे की NRIच्या काही सीट त्या ठिकाणी राखीव ठेवण्यात याव्यात, अशा प्रकारची मागणी केलेली आहे। कर्नाटका डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन हॅज सबमिट प्रपोजल टू NMC अप्रूव्ह टू इंट्रोड्यूस NRI कोटा इन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज। तर कर्नाटका मेडिकल बोर्डाने NMC कडे ही मागणी केलेली आहे, तशा प्रकारचं प्रपोजल पाठवलेलं आहे। त्याचबरोबर या बातमीमध्ये सांगण्यात आलेलं आहे की अशा प्रकारचं प्रपोजल मागच्या वर्षी सुद्धा पाठवण्यात आलेलं होतं। NMCने ते प्रपोजल डिनाय केलेलं होतं, ती प्रपोजल मान्य केलेलं नव्हतं। यावर्षी सुद्धा हे प्रपोजल पाठवण्यात आलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये याच्यावर काय डिसिजन होतो याचे सुद्धा आपण अपडेट्स आपल्या चॅनलवर विद्यार्थ्यांना
देणार आहोत. दुसऱ्या बाजूला दुसरी महत्त्वाची बातमी आहे ती दैनिक भास्करमध्ये आलेली पाहायला मिळते किंवा वेगवेगळ्या वेब पोर्टलवर सुद्धा तुम्हाला ही बातमी पाहायला मिळेल. ही आहे नीट पेपरमध्ये जी काही 5 मेला नीटची एक्झाम झालेली आहे त्याच्यामध्ये काही सेंटरवर जो काही गोंधळ झालेला आहे ते प्रकरण आता कोर्टापर्यंत गेलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने तर सांगितलेलं आहे की नीटचा पेपर पुन्हा होणं शक्य नाही. संपूर्ण देशभरामध्ये नीटचा पेपर पुन्हा घेणं रास्त होणार नाही. त्यामुळं नीटचा पेपर पुन्हा होणार नाही हे कन्फर्म आहे. परंतु काही एक बातम्या आहेत, काही प्रकरण आहेत जे अजूनही हायकोर्टामध्ये आहेत. त्याचे काय डिसिजन आहेत, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या आन्सर कीवर होणार आहे का, आन्सर की येण्यासाठी विलंब होऊ शकतो का, ह्यासाठी आपण या बातमीचा विचार करून ही बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशनसाठी घेतलेली आहे. छत्तीसगडमध्ये एका केंद्रावर विद्यार्थ्यांना रॉंग पेपर सेट डिस्ट्रीब्युशन झालेलं होतं. म्हणजे चुकीचे पेपरचे सेट विद्यार्थ्यांना वाटण्यात आलेले होते आणि त्यानंतर 30 ते 50 मिनिटांनी नंतर लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा करेक्ट क्वेश्चन पेपर सेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये आमचा भरपूर वेळ वाया गेलेला आहे आणि एक विद्यार्थिनी हायकोर्टामध्ये गेली आणि त्या ठिकाणी तिने एक याचिका दाखल केल्यानंतर हायकोर्टाचा निर्णय आलेला आहे. तर तो निर्णय नेमका काय आहे आणि त्यावर NMCचं म्हणणं काय, NTA म्हणणं काय आहे, नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं म्हणणं काय आहे ते आपण पाहूयात. तर हायकोर्टाने सांगितलेलं आहे की मुलींनी जी याचिका दाखल केलेली आहे ती याचिकाकर्ती जी मुलगी आहे तिने आपलं म्हणणं ऑनलाईन पद्धतीने NTA सुद्धा मांडायला पाहिजे आणि NTAचं याच्यावर म्हणणं आलेलं आहे की आम्ही या संदर्भात एक कमिटी स्थापन केलेली आहे आणि ती कमिटी 10 दिवसात आपला रिपोर्ट सबमिट करून देणार आहे. म्हणजेच NTAने या प्रकरणासंदर्भात एक कमिटी स्थापन केलेली आहे आणि 10 दिवसानंतर NTA आपला रिपोर्ट हायकोर्टापुढे सादर करणार आहे. तत्पूर्वी हायकोर्टाने सांगितलेलं आहे की विद्यार्थिनीने आपलं जे काही म्हणणं आहे, जे काही मागण्या आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने NTA सांगाव्यात आणि NTA आपला पक्ष तिने त्या ठिकाणी मांडावा आणि त्यानंतर या संदर्भातला काय महत्त्वाचा डिसिजन येतो ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. NTAने ज्या अर्थी 10 दिवसाचा वेळ मागितलेला आहे त्या अर्थी आन्सर सीट येण्यास किंवा आन्सर की जी ऑफिशियल येण्यास विलंब होऊ शकतो का, अशा प्रकारच्या सुद्धा चर्चा त्या ठिकाणी आता घडताना दिसून येत आहेत. परंतु मला वाटतं याचा परिणाम तेवढा विद्यार्थ्यांच्या रिझल्टवर किंवा नीटच्या एक्झाम दिलेल्या विद्यार्थ्यांच्या इतर विद्यार्थ्यांवर याचा तेवढा परिणाम NTA मार्फत होऊ दिला जाणार नाही. कारण सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय आहे पूर्ण परीक्षा पुन्हा कंडक्ट होऊ शकणार नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. त्याचबरोबर रिझल्टवरही त्याचा काही परिणाम होणार नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितल्यामुळे हायकोर्टाचा हा जो काही निर्णय आहे ह्या निर्णयावर NTA किती गांभीर्याने विचार करते त्यावर सगळं डिपेंड असणार आहे. त्यामुळं 10 दिवसानंतर NTA जो काही आपला रिपोर्ट सबमिट करेल ते करेल आणि या विद्यार्थ्यांचं सुद्धा नुकसान कमी होणार याकडे सुद्धा NTAचं लक्ष असणार आहे. अशा प्रकारच्या 2 महत्त्वाच्या बातम्या द हिंदू आणि दैनिक भास्कर या न्यूजपेपरमध्ये आलेल्या आहेत. डिटेल बातम्या तुम्हाला वाचायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ह्या दोन्ही डिटेल बातम्या वाचू शकता. त्याचबरोबर गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये NRI कोटा इंट्रोड्यूस करावा यावर विद्यार्थी आणि पालकांचं जे काही म्हणणं असेल ते विद्यार्थी आणि पालक कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. त्याचबरोबर याविषयीचे वेगवेगळे मतांतर आपल्यापर्यंत सुद्धा त्यामुळे पोहोचतील. त्यामुळे ह्या दोन्ही बातम्या डिटेल विद्यार्थी आणि पालकांनी पाहाव्या. अतिशय महत्त्वाच्या बातम्या तुमच्या करिअरशी रिलेटेड असणाऱ्या ह्या दोन्ही बातम्या आहेत. महत्त्वपूर्ण वाटल्या म्हणून आपण सेपरेट त्याच्यावर आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स नीट 2024 संदर्भातले तुम्हाला श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नीट 2024च्या विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेमार्फत पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे. त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना मागच्या वर्षीचे MBBS त्याचबरोबर BAMSचं कट ऑफ बुकलेट श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत हवा आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून अगदी माफक शुल्कामध्ये तुम्ही आमचं BAMS त्याचबरोबर MBBSचं कट ऑफ बुकलेटसुद्धा परचेस करू शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.